सुप्रभात एनडीटीव्ही मराठीच्या या 7च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या आहेत, कारण अदानी पोर्टवरती एक नवा इतिहास रचला जाणार आहे। त्याचबरोबरीनं 10वीचा निकाल सुद्धा आहे आणि त्याचबरोबरीनं इतरही महत्त्वाच्या सगळ्या अपडेट्स बघायच्या आहेत। त्याआधी एक नजर टाकूयात गुजरातच्या मुद्रा बंदराच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पान। जगातील सर्वात मोठ्या जहाजांपैकी एक MSC एनानं मुद्रा बंदरामध्ये टाकला नांगर। राफात इस्रायलच्या हल्ल्यानं पुन्हा मृत्यूचं तांडव। 35 जणांचा जीव गेला, लहान मुलं महिलांचा समावेश। पॅलेस्टाईनची माहिती। आज दुपारी 1 वाजता SSC बोर्डाचा 10वीचा निकाल लागणार। विद्यार्थ्यांसाठी निकाल ऑनलाईनही उपलब्ध होणार। रमेल वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकला। 1 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। कोलकाता अलर्टवर। पपुआ न्यू गिनियात दरड कोसळून 670 जणांचा मृत्यू। आकडा आणखी वाढण्याची भीती। ढिगाऱ्याखाली गाव गाडलं गेल्याची माहिती। प्रमुख मनोज पांडेंना 1 महिन्याचे एक्सटेन्शन। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय। धुळ्याच्या दोंडाईच्या भागात उष्माघाताचे 4 बळी। अकोल्यातही पुढचे 4 दिवस उष्णतेचे। पंढरपुरात मात्र वादळी पाऊस। बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। काही भागात विद्युत पुरवठा खंडित। मोठमोठी झाडं झाली जमीनदोस्त।